राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर। संदीपजी, आपण पाहतोय आपण सातत्याने या संदर्भातली मागणी केलेली होती आणि अखेर आता देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितलेला आहे। नाही, आता ही परिस्थिती पहिल्या नागपूर अधिवेशनपासून पहिल्या दिवसापासून ही गोष्ट आम्ही सांगतोय आणि तुम्ही जर बघितलं ज्या पद्धती आम्ही सर्व आमदारांनी सभागृहामध्ये मांडलं, जी वस्तुस्थिती त्या कुटुंब संतोष अण्णा देशमुख वरती ज्या पद्धतीने ही काही सगळ्या गोष्टी झाल्या चार्जशीट मध्ये तपासामध्ये त्याच गोष्टी पुढे आलेल्या आहेत आणि ह्या वस्तुस्थिती आम्हाला जिल्ह्यातल्या लोकांना सगळ्यांना माहिती होतं। काय एखादी गोष्ट ऐकणं आणि एखादी गोष्ट बघणं आणि काल चार्जशीट मधून जे काही फोटो व्हायरल झालेले आहेत ते बघून मला वाटतं आपण मीडियाने सुद्धा भावना आवरता आलेल्या आहेत मीडियामध्ये काही लोकांना। आणि तुम्ही एक बघितलं का की ते मुलं हसतात ते दात काढून आणि सराईत गुन्हेगार ह्यांना संरक्षण देण्याचं काम ह्यांच्या मंत्रिपदामुळे झालेलं आहे। वाल्मिक कराड काही एवढा मोठा माणूस नाहीये। हे गुन्हा पुढे आला, लोक रस्त्यावरती उतरले, सभागृहामध्ये सर्व आमदारांनी मांडल्यानंतर कुणी न्यायाची आशा ते कुटुंब बघताय आणि तुम्ही बघितलं का अनेक लोक आता बोलणं चालू केलंय तिथे। म्हणून उशीर न करता त्यांचा राजीनामा हा घेतलाच पाहिजे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर आपण पाहतोय देवेंद्र फडणवीसांनी मुंडेंचा राजीनामा मागितलेला आहे।